पहिलाच. नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलवरती तुम्हाला नीट एक्झाम आणि जेई एक्झाम या दोन्हीसाठी जे काही इम्पॉर्टंट केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत, त्या केमिस्ट्रीचा जो सिलेबस आहे त्याचं डिस्कशन तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. आधीच्या चॅनलमध्ये मी फिजिकल केमिस्ट्रीचे काय काय टॉपिक्स कव्हर केलेत. त्यानंतर आता आपण ऑर्गॅनिक मधला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिक सुरू केलाय. ऑलमोस्ट 13-15 व्हिडिओज ऑलरेडी डन आहेत. आता आपण कोणता पॉइंट बघणार आहोत की रादर याच्या पुढचे जे व्हिडिओज असणार आहेत ते कशावरती असणार आहेत तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉनिक इफेक्ट याच्यावरती आपल्याला बघायचं आहे. सो देर आर 3 परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट: इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट अँड हायपर कॉन्ज्युगेशन. आणि जे परमनंट नाही आहेत म्हणजे टेम्पररी इफेक्ट ते कोणते तर इंडक्टोमेट्रिक इफेक्ट अँड इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ठीक आहे. सो आपण आता परमनंट इफेक्टनी स्टार्ट करूया. सो त्यातला जो पहिला आपला जो व्हिडिओ आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्सवरचा तो म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. सो आपण फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये रेझोनन्स, हायपर कॉन्ज्युगेशन आणि एक एक बघूया. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट दिस पॉइंट. तर फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय ते बघा. Whenever we draw any bond, like if you want to draw CH3, CH2, CH2F. ठीक आहे. काहीतरी आपल्याला बॉन्ड काढायचा आहे. तर या बॉन्ड मध्ये एका बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 2. बरोबर. सो वन बॉन्ड मीन्स 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. हे 2 इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत? एका कार्बनचा, एक दुसऱ्या कार्बनचा, इथे एका कार्बनचा, फ्लोरीनचा. बरोबर आहे. आयडियली एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दोन्ही इलेक्ट्रॉन एकेकाचे आहेत. म्हणजे आयडियली काय पाहिजे सिच्युएशन? दिस 2 इलेक्ट्रॉन शुड रिसाइड ऍट द सेंटर. बरोबर. कारण की दोघांचं सेम कॉन्ट्रीब्युशन आहे. पण होतं काय? तर हा जो एफ आहे हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे याचे इलेक्ट्रॉन पलीकडे जातात. लक्षात आलं? सो दिस इज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. सो व्हॉट हॅपन्स? दिस इलेक्ट्रॉन शिफ्ट टुवर्ड्स फ्लोरीन. कळलं? Why? Because F is electronegative, so it will pull electron towards itself. So आपलं हे बेसिक डायपोल मोमेंट वालं लॉजिक आहे. ठीक आहे. आता बघा. Now I will draw one more molecule CH3, CH2, CH2, CH2F. ठीक आहे. सो एक कार्बन वाढवला एवढंच केलंय. सो नाव इफ यू ऑब्झर्व दिस सेट, फक्त या 2 कार्बन कडे लक्ष द्यायचं. लेफ्ट राईट काहीच बघायचं नाही. काय दिसते आपल्याला याच्यामध्ये? देर इज कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. बरोबर. 2 कार्बन मधला बॉन्ड आहे. सो दोन्ही कार्बन सेम ऍटम, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम. बरोबर. व्हॉट डज इट मीन? या दोघांमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते कुठं पाहिजेत? सेंटरला पाहिजेत. दिस बॉन्ड हॅज टू बी नॉन पोलर. हा बॉन्ड कसा पाहिजे? नॉन पोलर पाहिजे. बरोबर ना? लक्षात आलं? पण होतं काय? हा बॉन्ड आहे नॉन पोलर, नो डाऊट. पण शेजारी कुठंतरी कुणीतरी बसलंय म्हणून हा जो नॉन पोलर बॉन्ड आहे तो पोलर होतो. वन ऑफ दिस कार्बन बिकम्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड अनदर बिकम लेस. किंवा ह्या दोन्ही कार्बन वरती प्लस चार्ज आहे पण एक होतो डेल्टा प्लस, दुसरा होतो डेल्टा डॅश प्लस. ओके. आणि ह्या दोन्ही पोलॅरिटी मध्ये डिफरन्स आहे. म्हणजे एकाचा प्लस जास्त मोठा आहे आणि एकाचा प्लस थोडा कमी आहे. म्हणजे एक निगेटिव्ह झाला, एक पॉझिटिव्ह झाला. आर यू गेटिंग दिस पॉइंट? बघा परत एकदा सांगते. आपला बॉन्ड होता नॉन पोलर. नॉन पोलर बॉन्ड मध्ये पोलॅरिटी आली. कुणामुळं? तर ह्या फ्लोरीनमुळं. ओके. फॉर एक्झाम्पल की आपल्या शेजारच्या काकाच्या मामाची आत्याची आजी एक्सपायर झाली. ठीक आहे. आपल्याला काही सुतक नाही, काही नाही, कारण की ते खूप लांबचं नातं झालं. ठीक आहे. पण आपल्याला वाईट वाटतं का? कारण की त्या आजी खूप चांगल्या होत्या, परोपकारी होत्या, आम्ही त्यांना पाय भेटलो होतो, असं आपल्याला वाटतं की नाही? इट्स लाईक दॅट की यांचं कोणी रिलेशन नव्हतं, यांना काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा फ्लोरीन तिसऱ्याच कार्बनला कुठंतरी अटॅच आहे, त्यामुळे ह्या कार्बनला प्रॉब्लेम झाला, म्हणून ह्या कार्बनला प्रॉब्लेम झाला. कळतंय? सो दिस बॉन्ड इज नॉन पोलर बट बिकॉज ऑफ सम अनदर ग्रुप इज अटॅच टू अनदर कार्बन, दॅट बिकॉज ऑफ दॅट याच्यामध्ये पोलॅरिटी इंट्रोड्यूस झाली आणि काय झालं? इलेक्ट्रॉन आयदर लेफ्ट किंवा राईट असे मूव्ह झाले. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. लक्षात आलंय? So what you can say, what is concept over here? The electrons are displaced through sigma bond. Okay, electrons displaced झाले. जे सेंटरला पाहिजे होते ते इलेक्ट्रॉन कुठे गेले? एका बाजूला मूव्ह झाले. So electrons are displaced through sigma bond, or in other words what you can say, displacement of sigma electron. लक्षात येते? इलेक्ट्रॉन एका बाजूला डिस्प्ले झाले, एका बाजूला ते सरकले. It is called as inductive effect. लक्षात आलं? So what is definition of inductive effect? The definition is
polarity is induced. Polarity is induced in non-polar bond. Polarity is induced in non-polar bond. बघा non-polar bond मध्ये polarity आली due to presence of some functional group. काहीतरी functional group लावल्यामुळे polarity introduce झाले. It is called as inductive effect. लक्षात येते? So polarity is induced in adjacent bond due to presence of some functional group on some another carbon. It is called as inductive effect. Okay. So how to represent this effect? Okay. So let us see. आपण आता हेच एक्झाम्पल घेऊयात परत एकदा. CH3, CH2, CH2F. ठीक आहे. सो मला काय दाखवायचं की ह्या दोन कार्बन मध्ये जो नॉन पोलर आहे त्याच्यामध्ये पोलॅरिटी आली. तर बघा काय झालं, हा CH2 आणि F या दोघांमध्ये आपल्याला आरामात सांगता येईल प्लस कोण आणि मायनस कोण. बरोबर ना? याच्यामध्ये आपल्याला आरामात सांगता येईल की प्लस कोण मायनस कोण. व्हॉट यू कॅन से, दिस फ्लोरीन हॅव ऍब्स्ट्रॅक्टेड इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन या बाजूला शिफ्ट होणार. दिस फ्लोरीन विल अक्वायर डेल्टा मायनस अँड दिस CH2 विल अक्वायर डेल्टा प्लस. आता गंमत काय झाली बघा, फ्लोरीनने इलेक्ट्रॉन ओढून घेतले स्वतःकडे, त्यामुळे या कार्बनचे इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणून प्लस चार्ज झाला. पण बॉन्ड ब्रेक नाही झाला. बॉन्ड ब्रेक झाला असता तर कम्प्लीट ट्रान्सफर आहे, कम्प्लीट प्लस कम्प्लीट मायनस झाला असता. इथं बॉन्ड ब्रेकिंग झालेलं नाहीये. ओके, देर इज नो बॉन्ड ब्रेकिंग. ओके, बॉन्ड ब्रेक झालेला नाहीये. बट व्हॉट हॅपन्स, द इलेक्ट्रॉन्स आर शिफ्टेड टुवर्ड्स फ्लोरीन. आता काय झालं बघा, या CH2 चे इलेक्ट्रॉन फ्लोरीन कडे गेले. CH2 चे इलेक्ट्रॉन कमी झाले. म्हणजे बघा इट्स लाईक की मनी, की पैसे. CH2 कडचे पैसे कमी झाले. बिचारा डोक्याला हात लावून बसला. ठीक आहे, की माझे इलेक्ट्रॉन संपले रडत बसला. शेजारचा कार्बन आला, तो म्हणणार काय झालं. जनरली शेजारी मदतीला येतात ना. सो हा शेजारचा म्हणणार का झालं, कशाला रडतोय. तो म्हणला अरे माझे इलेक्ट्रॉन त्या फ्लोरीने पळवून नेले. म्हणला असं नको करूस, माझ्याकडे थोडे इलेक्ट्रॉन आहेत, मी तुला देतो. ओके, सो व्हॉट हॅपन्स, दिस CH2 गिव्स सम इलेक्ट्रॉन टुवर्ड्स CH2. कळलं? आता झालं काय बघा, ह्या CH2 ने याला इलेक्ट्रॉन दिले. ठीक आहे, पण जेवढे पहिले ओढले होते तेवढे हा देऊ शकत नाही, कारण की याची कपॅसिटी कमी. इट्स लाईक दॅट की सपोज यांनी असं समजा आपण की 1000 रुपये फ्लोरीनने ओढून घेतले. ठीक आहे, म्हणजे ह्याच्याकडे 1000 रुपये कमी झाले. शेजारी काय म्हणतो की बाबा आपल्याकडे काय 1000 रुपये नाहीये, पण मी तुला थोडेफार देतो. मग तो थोडं हजारातले काहीतरी 500-600 रुपये त्याला काहीतरी हेल्प करेल. बरोबर आहे. आफ्टर दॅट आता ह्याचे कमी झाले, हा डोक्याला हात लावून बसला. परत ह्याच्यावरती चार्ज आला काय, डेल्टा प्लस. पण आता बघा याच्याकडे जेवढा प्लस आहे त्यापेक्षा ह्याचा प्लस कमी झाला. याचे पार 1000 रुपये पळवलेले, याचे थोडे 500-600 गेले. So we'll write here as delta plus dash, and what you can say, delta plus is bigger than delta plus dash. ठीक आहे, आता याने याला इलेक्ट्रॉन दिले, गप बसायचं नाही. हा आता डोक्याला हात लावून बसला, का माझे इलेक्ट्रॉन कमी झाले. आला शेजारचा मित्र हेल्प करायला. हा म्हणला दे, माझे थोडे देतो. पण आता काय सगळे देत नाही, थोडेसे देतो. इट्स लाईक आता याने 600 दिले होते, हा म्हणला मी 200-300 तुला मदत करतो. बरोबर आहे. So what happens? This CH3 also acquires delta plus. Okay, the electrons are moved like this. And now this delta plus I'll write double dash. आणि आता काय लिहिणार आहे आपण, delta plus double dash will be still smaller. So what you can say, inductive effect म्हणजे काय झालं, या मॉलिक्यूल मधले सगळे इलेक्ट्रॉन एका फ्लोरीन कडे ओढले जातात. लक्षात येते, सगळे इलेक्ट्रॉन फ्लोरीन कडे चालले आणि एका बाजूला मायनस चार्ज येतो आणि एका बाजूला प्लस चार्ज येते. लक्षात येते. ओके, सो हाऊ टू रिप्रेझेंट इंडक्टिव्ह इफेक्ट. जो कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आपल्याला काय करायचं, पुल करताना दाखवायचे. इज इट ओके? अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज इफ आय ड्रॉ सायक्लोहेक्झेन आणि सायक्लोहेक्झेनला इथं काढला OH. ठीक आहे, सो ऑक्सिजन इज ऑल्सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो व्हॉट विल हॅपन, ऑक्सिजन विल पुल इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कार्बन.
बरोबर. आता ह्यांनी ओढले की हा शेजारचे कार्बन त्याला हेल्प करणार, मग त्याच्या शेजारचे त्याला अजून हेल्प करणार आणि त्याच्या शेजारचे परत त्याला हेल्प करणार. ओव्हरऑल काय झालंय, इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. बरोबर, असे तिरके वरती चालले. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. Now we will take some different example like CH3, CH2, CH2, MgCl. ठीक आहे. Mg मेटल आहे, सो मेटल आणि ह्यामध्ये कोणता चार्ज असतो, प्लस आणि मायनस. बरोबर. मॅग्नेशियम हॅव +2 चार्ज. बरोबर, सो +2 मधला एक मायनस इकडे गेला आणि दुसरा मायनस या CH2 कडे. So because of this CH2 acquires minus charge. रादर इथं आपला बॉन्ड आयोनिक असतो, एक प्लस आणि एक मायनस. आता उलट झाले बघा, मगाशी या CH2 चे इलेक्ट्रॉन कमी झालेले, आता या CH2 कडे इलेक्ट्रॉन जास्त झाले, डोक्यावरती ओझं झालं. तर काय ना, थोडेसे माझे इलेक्ट्रॉन तुला घे. सो व्हॉट हॅपन्स, इट विल शिफ्ट इलेक्ट्रॉन्स लाईक दिस. कळलं? Similarly, the electron will move in this way. And what will happen? Half part of the molecule will have positive charge and remaining half will have negative charge. कळलं? आणि परत एकदा आपण इथे लिहिलं समजा डेल्टा मायनस, डेल्टा डॅश मायनस, डेल्टा डॅश डॅश मायनस. Then delta minus will be bigger, then delta dash minus, and then delta double dash minus. What we can say, I'll write here, as distance increases, inductive effect decreases. कळलं? डिस्टन्स वाढेल तसं इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होत चालला. ओके, आणि इंडक्टिव्ह इफेक्ट काय, इट इज कॉल्ड ॲज डब्ल्यू इफेक्ट. डब्ल्यू इफेक्ट म्हणजे काय बघा, सपोज इफ आय ड्रॉ मॉलिक्यूल लाईक दिस आणि इथं काढला OH म्हणजे डब्ल्यू शेप मध्ये, तर आता हा इफेक्ट असा दिसणार आहे आपल्याला. बरोबर आहे. सो डब्ल्यू मध्ये पहिला जर का फंक्शनल ग्रुप असेल आणि शेवटचा हा जो कार्बन आहे, याचा इंडक्टिव्ह इफेक्ट ऑलमोस्ट निग्लिजिबल असतो. ओके, दिस इंडक्टिव्ह इफेक्ट इज ऑलमोस्ट निग्लिजिबल. कळलं? डब्ल्यू इफेक्ट म्हणजे काय, डब्ल्यू शेप मध्ये आपण मॉलिक्यूल बघायचा, तर त्याच्यावरती मिळणारा इंडक्टिव्ह इफेक्ट एकदम कमी असतो. लक्षात आलं? सो हाऊ टू रिप्रेझेंट, सो इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग लाईक दिस और लाईक दिस. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. CH3, CH2, CH2, CH, CH3, CH3. ठीक आहे. नाउ आय वॉन्ट टू चेक इलेक्ट्रॉनिक मुवमेंट ओव्हर हिअर. सो कसं बघायचं बघा, आता आपल्याकडे फंक्शनल ग्रुपमध्ये 2 CH3 आले. ठीक आहे. सो आता हे जे CH3 आहेत यांच्याकडे कोणता बॉन्ड आहे, C आणि H. CH3 इज नथिंग बट CH बॉन्ड. बरोबर. CH मध्ये काय असतं, कार्बन असतो डेल्टा प्लस आणि हायड्रोजन असतो डेल्टा प्लस, कार्बन मायनस. मीन्स दिस कार्बन इज इलेक्ट्रॉन रिच. हा इलेक्ट्रॉन रिच आहे, त्याच्यामुळे हा काय करणार आहे, आपल्या CH ला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करणार. कळलं? दिस CH3 विल ऑल्सो प्रोव्हाइड इलेक्ट्रॉन टुवर्ड्स CH. कळते? सो इलेक्ट्रॉनची मुवमेंट कुठं झाली आहे, या बाजूला, आणि इलेक्ट्रॉन्स आर गोइंग फ्रॉम राईट टू लेफ्ट, उर्दू मध्ये चालले. कळते? सो आयदर यू विल गेट मराठी और उर्दू. So how to represent? Okay, we'll take one more example. Okay, we'll have a group and then NO2. Okay, NO2 is also having electron withdrawing effect. Why? Because हा इथं कार्बन आणि इथं नायट्रोजन आहे. कार्बन इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, नायट्रोजन इज निगेटिव्ह. सो इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स नायट्रोजन. सो इलेक्ट्रॉन कुठं चाललेत आपले, नायट्रोजनच्या बाजूने चाललेत. आणि आता डब्ल्यू इफेक्ट म्हणजे आपल्याला इफेक्ट ह्या कार्बन पर्यंतच मिळेल, पुढे मिळणार नाही. लक्षात आले हाऊ टू रिप्रेझेंट. ओके, सो हिअर आर सम एक्झाम्पल्स. सो व्हॉट यू डू, व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळे एक्झाम्पल्स म्हणजे एरोज कसे काढायचे ते लिहून घ्या, म्हणजे आपला रिप्रेझेंटेशन हा पॉइंट तुमच्या लक्षात येईल. डन. ओके, नेक्स्ट वन, टाइप्स. आता टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट बघा. सम फंक्शनल ग्रुप्स दे आर विथड्रॉइंग इलेक्ट्रॉन्स. बरोबर, इलेक्ट्रॉन्स हे विथड्रॉ करतायत. इथं हा काय करतोय, हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. इथं MgCl ने काय केलं, CH2 ला इलेक्ट्रॉन डोनेट केले. बरोबर, ह्या OH ने काय केलं, इलेक्ट्रॉन्स विथड्रॉ केले. इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉ झाले, इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉ झाले. So there are some functional group which gives electron and there are some functional group which withdraws electron. एकतर इलेक्ट्रॉन घेतात नाही तर देतात. कळलं? So accordingly there are two types of inductive effect.
First one is electron withdrawing and another one is electron donating. Okay, so what is that effect? Just check out. So there are two types. First type is plus I effect and another one is minus I effect. So what is plus I effect? Electron donating effect is called as plus I. And what is minus I? Electron withdrawing effect. Okay, so some functional group can donate electron, some functional group can withdraw electron. आता प्रश्न असा आहे कोण देतो आणि कोण घेतो? सोपं लॉजिक आहे. ज्याच्याकडे आहे तो देतो, ज्याच्याकडे नाही तो घेतो. ओके, माझ्याकडे जर का इलेक्ट्रॉन असेल तर मी देईल, जर का मीच इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल तर मी काय करणार? इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार. सिंपल लॉजिक. सो विच आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट और विच ग्रुप्स विल डोनेट इलेक्ट्रॉन? विच आर इलेक्ट्रॉन रिच. ओके, इलेक्ट्रॉन रिच कोण कोण असतं? आयदर दे विल हॅव निगेटिव्ह चार्ज और दे विल हॅव लोन पेअर. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची लोन पेअर असेल, निगेटिव्ह चार्ज असेल तर ते काय असतं? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, एक पॉइंट लक्षात घ्या. प्लस आय साठी एक परमनंट एक्झाम्पल लक्षात ठेवायचा. प्लस आय इफेक्ट परमनंट एक्झाम्पल इज CH3. ऑलवेज रिमेंबर CH3 shows plus I effect. Okay, and another one is metals. Okay, like because all metals they have positive charge and ते शेजारच्या कार्बनला काय करतात? निगेटिव्हच करतात. ओके, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट कोण दाखवणार आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्युल्स. ओके, किंवा दुसरं काय म्हणता येईल आपल्याला? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट्स. ओके, कारण की इलेक्ट्रॉन ओढायची कोणाला हाऊस असते? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंटला. ठीक आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन. बरोबर. नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा हॅलोजन हे वाले कोणतेही फंक्शनल ग्रुप आहेत, एव्हरीवन इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. कळालंय? म्हणजे कोणते कोणते झाले बघा? OH, NH2. बरोबर. त्याच्यानंतर अजून कोणता लिहूयात? NO2. त्याच्यानंतर OCH3. ओके, O पासून किंवा N पासून सुरू होणारे सगळे फंक्शनल ग्रुप, रादर सगळेच येतात. अजून कोणता येतो? SO3H. ओके, SO3H मध्ये S आहे, पण S is also electronegative than carbon, so it will also pull electron, it will also withdraw electron. Okay, so there are number of functional group which can donate electron and there are some functional group which can withdraw electron. So donating आहे plus I effect आणि withdrawing आहे minus I effect. आता जरा नीट बघा. Suppose I have a carbon chain and here is one group. ठीक आहे, G नावाचा एक ग्रुप आहे and it is having plus I effect. जर का त्याच्याकडे प्लस आय इफेक्ट असेल तर हा इलेक्ट्रॉन काय करतोय? डोनेट करतोय. प्लसचं मिनिंग काय नीट समजून घ्या. प्लस इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. ओके, जनरली काय होतं? मायनस म्हणलं की निगेटिव्ह चार्ज, तर इथं प्लस आणि मायनस म्हणजे चार्जेस असं डोक्यात घेऊ नका. व्हॉट यू थिंक? प्लस अँड मायनस मीन्स इट्स लाईक मेंटॅलिटी. आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, निगेटिव्ह ऍटिट्यूड. ठीक आहे, एखाद्याला आपण ओरबाडून घेतो की नाही, एखादी गोष्ट ओढून घेतो, विथड्रॉ करतो, सो इट इज व्हेरी बॅड. ठीक आहे, विथड्रॉ करतो म्हणजे बॅड, निगेटिव्ह ऍटिट्यूड, त्याला म्हणायचं मायनस आय इफेक्ट. आणि आपण दान करतो, काहीतरी देतो, लोकांना आपण हॅपी करतो, काहीतरी देतो, इट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह इफेक्ट. सो डोनेटिंगला म्हणायचं प्लस. ओके, असंच लक्षात ठेवा, नाही तर खूप गोंधळ होतो. आता प्लस आय इफेक्ट म्हणजे प्लस चार्ज, सगळा गोळून बसेल, मग प्लस चार्ज इलेक्ट्रॉन ओढणार. कळते ना? ठीक आहे. So plus I effect is electron donating, so it will give electron. Okay, it will give electron to the carbon and this carbon will acquire delta minus. नीट समजून घ्या, इथं प्लस आहे, इथं मायनस आली. सिमिलरली इफ यू ड्रॉ मायनस आय इफेक्ट, सो कार्बनची चेन आहे आणि इथे एक ग्रुप आहे, या ग्रुपकडे कोणता इफेक्ट आहे? मायनस आय. मायनस आय इफेक्ट म्हणजे तो काय करणार आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार, ओढून घेणार. सो इलेक्ट्रॉन्स आर विथड्रॉन फ्रॉम कार्बन. कार्बनचे इलेक्ट्रॉन काय होणार आहेत? कमी होणार. So carbon will acquire delta plus. कळाले? So this is about types of effect plus I and minus I. दोन्ही कळालंय? एरोजचं नोटेशन कळालंय? ठीक आहे, चलो. सो व्हॉट यू डू, एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्याकडे प्लस आय आणि मायनस आय काय असतं हे कळेल. आणि मग नंतर आपण काय करूयात, सगळे जे काय आपल्याकडे फंक्शनल ग्रुप अवेलेबल आहेत त्यांची स्ट्रेंथ ऑर्डर लिहूयात. म्हणजे काय, जास्त प्लस आय कोणाचा, कमी कोणाचा, ती ऑर्डर तुम्हाला सांगते. ओके, चला आता आपण पुढचा पॉईंट बघूयात. अबाउट स्ट्रेंथ ऑफ डिफरंट फंक्शनल ग्रुप शोईंग मायनस अँड प्लस आय इफेक्ट. ओके, सो प्लस आय इफेक्ट मागाशी सांगितलंय, कोणतं एक्झाम्पल लक्षात ठेवायचंय? तर CH3.
ठीक आहे. सो CH3 टर्शरी अल्किल म्हणजे काय, 3 CH3, एका कार्बनला 3 CH3, 2 1. सो जेवढे CH3 जास्त तेवढा काय होणार आहे, प्लस इफेक्ट इन्क्रीजेस. त्याच्यानंतर एकच CH3 आणि नो CH3 हायड्रोजन. सो हायड्रोजन विल नॉट शो एनी इफेक्ट. ओके, झिरो इफेक्ट. इथं पण बघा H मायनस म्हणजे एकदम मिनिमम आहे. सो प्लस आय मध्ये पण मिनिमम, मायनस आय मध्ये पण मिनिमम. इन शॉर्ट हायड्रोजनचा कोणताच इफेक्ट बघायचा नाही. ठीक आहे. मायनस आय इफेक्ट इज NH3NO2 CN एवढे सगळे. ठीक आहे. सो एवढा मोठे मोठे म्हणजे सगळे जे आपले फंक्शनल ग्रुप आहेत ते कव्हर होत आहेत. आता यातले इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता आहे तर NH3 मॅक्सिमम मायनस आय इफेक्ट. त्याच्यानंतर NO2. ओके, देन यू हॅव टू कम्पेअर बिटवीन अल्डिहाइड अँड कीटोन. CHO कडे जास्त आहे, कीटोन कडे कमी आहे. देन नेक्स्ट वन इज FClBrI. ही तर परमनंट आपली ट्रेंड आहे. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह इज फ्लोरीन, सो याचा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त, मग कमी कमी कमी. देन यू हॅव टू कम्पेअर बिटवीन OH अँड NH. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, सो याचा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त, याचा कमी. लक्षात येते. सो हे जेवढे अंडरलाईन केले तेवढे तरी फंक्शनल ग्रुप तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्टची ट्रेंड माहिती पाहिजे. नेक्स्ट ट्रेंड इज अबाउट डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड. ओके, एक जस्ट लॉजिक सांगते तुम्हाला की सिंगल बॉन्ड म्हणजे नो फंक्शनल ग्रुप. नो फंक्शनल ग्रुप म्हणजे आपला नुसता CH3. म्हणजे सिंगल बॉन्ड sp3 हायब्रिडायझेशन नुसता CH3 म्हणजे हा प्लस आय इफेक्ट दाखवतो किंवा मायनस आय इफेक्ट कमी दाखवतो. तर मॅक्सिमम मायनस आय कोणाचा आहे, sp ट्रिपल बॉन्ड, देन sp2 अँड देन sp3. कळालंय. ओके, एक एक्झाम्पल बघा. Here is one benzene ring CH3, another one is benzene ring C triple bond CH. ठीक आहे. The question is show electron movement between this CC bond. ठीक आहे, बेन्झीन रिंग आणि C च्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होती. ओके, हाऊ द इलेक्ट्रॉन्स आर डिस्प्लेस्ड. ठीक आहे. आता बघा कसं बघायचं. सो यू हॅव टू फोकस ऑन दिस टू कार्बन्स. हा पहिला कार्बन आणि हा दुसरा कार्बन. ओके, हा कार्बन कोणता आहे, sp3 सिंगल बॉन्ड, आणि हा कार्बन कोणता आहे, sp2 डबल बॉन्ड. सो विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, sp2. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं जाणार आहेत, खाली जाणार. तर ते सो बेन्झीन रिंग इज पुलिंग इलेक्ट्रॉन, और यू कॅन से CH3 इज गिव्हिंग इलेक्ट्रॉन, कसंही म्हणलं तरी चालेल. नाव इन सेकंड केस वी हॅव दिस कार्बन अँड दिस कार्बन. सो या दोघांमध्ये काय झालंय, खालचा कार्बन आहे sp2 आणि वरचा आहे sp. So which is more electronegative, sp. So electrons are going away from benzene ring. कळते. सो एकदा एरो खाली आला, एकदा एरो वर गेला. और यू कॅन से बेन्झीन रिंगचा. ओके, हियर बेन्झीन रिंग हॅव. ओके, इथे इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे ओढतोय म्हणजे कोणता इफेक्ट आहे, मायनस आय इफेक्ट. अँड हियर बेन्झीन रिंग हॅव प्लस आय इफेक्ट, इट इज डोनेटिंग इलेक्ट्रॉन. कळालं का. रिंगचा इफेक्ट सांगते, वरच्या फंक्शनल ग्रुपचा नाही. You get this one? Okay. So this is about strength or trend of inductive effect. So परत एकदा आपलं आवडतं काम करा, स्क्रीनशॉट काढा आणि नंतर हे सगळे प्लस आय मायनस आय ची जी स्ट्रेंथ आहे ती नोटबुक मध्ये लिहून घ्या. ओके, चलो नवीन. चला आता आपण पुढचा पॉईंट बघूयात, ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. सो इंडक्टिव्ह इफेक्ट हॅव मेजर ऍप्लिकेशन रिलेटेड टू स्टॅबिलिटी. ओके, रादर या सगळ्यांमध्ये मेन पॉईंट हाच आहे की स्टॅबिलिटीमुळे बाकीचे पॉईंट आले. Stability of carbocation, carbanion or carbon radical, departure of living group, dipole moment and acidic and basic nature. ठीक है. चलो, so let us start this point. First thing, what is carbocation, carbon minus or carbanion and carbon radical. So carbocation is having 3 bonds and 1 positive. Carbon radical is 3 bonds and 1 radical or 1 electron. Carbanion is 3 bonds and 1 negative. Okay. So 3 bonds means एक बॉन्ड मध्ये असतात 2 इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 0. डॉट म्हणजे 1 आणि निगेटिव्ह म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. सो व्हॉट यू कॅन से कार्बोकॅटायन इज हॅव्हिंग 6 इलेक्ट्रॉन. बरोबर, 3च बॉन्ड आहेत आणि या प्लस मध्ये काही इलेक्ट्रॉन नसतात. दिस कार्बन रॅडिकल हॅव 3 बॉन्ड्स प्लस 1 इलेक्ट्रॉन, सो टोटल 7 इलेक्ट्रॉन्स. अँड कार्बेनियम कडे काय आहेत, 3 बॉन्ड आहेत आणि एक निगेटिव्ह म्हणजे पण 2 इलेक्ट्रॉन. सो इट इज हॅव्हिंग 8 इलेक्ट्रॉन. So what you can say about these two? These two are electron deficient. बरोबर ना. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि रिच काय, ऑक्टेट जर का असेल 8 इलेक्ट्रॉन किंवा जास्त झाले तर इलेक्ट्रॉन रिच आणि 8 पेक्षा कमी असेल तर डेफिशियंट. ओके,
and this is having 8 electrons, so it is electron rich. ठीक आहे. सो ह्या कार्बनकडे जेव्हा आपण प्लस चार्ज देतो याचं मिनिंग काय, याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत. कळलं ना. मायनस लिहू तेव्हा काय इलेक्ट्रॉन जास्त आहेत. एक डेफिशियंट आणि एक रिच आहे. वन्स अगेन इलेक्ट्रॉन म्हणजे आपण असं समजूयात की पैसे. सो याच्याकडे बिचाराकडे पैसे कमी आहेत. मग पैसे कमी आहेत, मग तो स्टेबल कधी होणार? प्लसचा इफेक्ट का मायनसचा इफेक्ट? इलेक्ट्रॉन डोनर त्याला हेल्प करतील का विथड्रॉवर? वन्स अगेन कार्बन वरती चार्ज काय प्लस, कार्बन इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत. मग त्याला कोणते ग्रुप हेल्प करणार आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग? सोपं लॉजिक आहे. सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट विल हेल्प देम. बरोबर नाही, कारण की त्याच्याकडे नाहीये, मग देणारे असतील तर हॅपी हॅपी. बरोबर. सो आता बघा इथे मी 4 कार्बोकॅटायन काढले. वन इज हॅव्हिंग 3 CH3 ग्रुप, हिअर इज हॅव्हिंग 2 CH3, हिअर इज हॅव्हिंग 1 CH3 and there is no CH3. ओके. आपल्याला काय माहितीये CH3 चा कोणता इफेक्ट आहे? प्लस आय. इलेक्ट्रॉन डेफिशियंट त्याला काय होणार आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप विल हेल्प. आपण इथे लिहूया प्लस आय इफेक्ट विल हेल्प. हेल्प म्हणजेच काय? स्टॅबिलाइज. बरोबर. सो इथं 3 प्लस आय इफेक्ट आहेत, इथं 2च प्लस आय आहेत. ओके. आय विल शो इलेक्ट्रॉन मुवमेंट लाईक दिस. असे इलेक्ट्रॉन असे मूव्ह होणार आहेत. बरोबर. Here there are only 2 groups that can help carbocation. Here we have only 1 group and there is no group here. So कशामध्ये प्लस आय जास्त आहे? टर्शरी मध्ये. सो टर्शरी मध्ये प्लस आय जास्त आहे. टर्शरीचा जो C मायनस C प्लस आहे डेफिशियंट आहे, त्याला काय होते? भरपूर इलेक्ट्रॉनचा सप्लाय होते. सो इट इज मोर स्टेबल. सो व्हॉट इज स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन? प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी. प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी. लक्षात आलं? चलो नाउ लेट अस सी फॉर कार्बेनियन. कार्बेनियन नाही, दुसरा कोणता बघूयात आपण आधी? कार्बन रॅडिकल. सो कार्बन रॅडिकल अगेन हाऊ वी कॅन राईट? कार्बन इज हॅव्हिंग अ डॉट. ओके. सो कार्बन इज हॅव्हिंग 7 इलेक्ट्रॉन्स. ओके. सो इट इज ऑल्सो इलेक्ट्रॉन डेफिशियंट. सो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, सो प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर विल स्टॅबिलाइज आहे. सो वन्स अगेन CH3 चा प्लस आय याच्यामध्ये जास्त आहे, सो दिस इज मोर स्टेबल. सो टर्शरी कार्बन रॅडिकल इज मोर स्टेबल, then secondary carbon radical, then primary carbon radical and then methyl. लक्षात येते? सगळ्यात कमी स्टेबल कोणता झाला? मिथिल कार्बन रॅडिकल. रिझन काय? टर्शरी कडे प्लस आय इफेक्ट मॅक्सिमम आहे. लक्षात आलं? ओके. नाउ थर्ड वन कार्बेनियन. नाउ इन केस ऑफ कार्बेनियन व्हॉट वी हॅव मायनस चार्ज. सो कार्बेनियन मध्ये चार्ज काय येतो? मायनस. इट इज इलेक्ट्रॉन रिच, म्हणजे ऑलरेडी त्याच्या डोक्यावरती इलेक्ट्रॉनचं ओझ आहे. बरोबर. मग याला कोणते ग्रुप हेल्प करणार आहे? ओके. मायनस आय इफेक्ट विल स्टॅबिलाइज. बरोबर. मायनस आय इफेक्ट काय करणार आहे? त्याला स्टॅबिलाइज करणार. लक्षात आलं? कारण की इलेक्ट्रॉन भरपूर झालेत, मग त्याला डोनर नकोय. कोण पाहिजे? विथड्रॉवर. सो मायनस आय. आता सांगा इथं काय होणार आहे? या सीच्या डोक्यावरती आधीच ओझ आहे आणि शेजारची CH3 अजून त्याच्या डोक्यावरती टाकते. बरोबर. सो दिस विल बी व्हेरी व्हेरी अनस्टेबल. सो व्हॉट यू कॅन से? टर्शरी कार्बन रॅडिकल विल बी व्हेरी लेस स्टेबल, देन सेकंडरी कार्बेनियन, then primary carbanion and then CH3 minus. It will be most stable. Is it okay? We'll have one more example. C minus आणि त्याच्याकडे समजा 3 फ्लोरीन आहेत. C मायनस आणि त्याच्याकडे 2च फ्लोरीन आहेत आणि C मायनस त्याच्याकडे 1च फ्लोरीन आहे. सो फ्लोरीन विल हॅव इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग मायनस आय इफेक्ट. मायनस आय स्टॅबिलाइज करणार, तर याचा मायनस आय जास्त आहे. बरोबर. सो व्हॉट यू विल गेट? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन लाईक दिस. हा फ्लोरीन काय करणार आहे? इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेणार आहे. सो इथं इलेक्ट्रॉन ओढायला तिघ फ्लोरीन, ह्याच्याकडे 2च, ह्याच्याकडे 1च. सो विच इज मोर स्टेबल? 3 फ्लोरीन वाला. कळलं? सो व्हॉट इज स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन कार्बेनियन? हाऊ टू अंडरस्टँड? Okay, so primary, secondary, tertiary. Which one is more stable? That can be explained by using inductive effect. Okay, चलो. Now next one is departure of leaving group. तर लिव्हिंग ग्रुप आधी ही कन्सेप्ट बघूयात. सो व्हॉट इज लिव्हिंग ग्रुप? जो ग्रुप बाहेर पडतो त्याला म्हणायचं लिव्हिंग ग्रुप. ओके. सो ग्रुप विच डिपार्ट्स, द ग्रुप विच गोज अवे इज कॉल्ड एज लिव्हिंग ग्रुप. ओके. Leaving group generally it is written as Lg minus. Okay,
इट्स लाईक दॅट. हे LIVI नाही हा, LEAVING. LIVING म्हणजे लिव्हिंग, राहतो, राहत नाही. हा LEAV लिव्ह, निघून चाललाय. कळलं ना? आता बघा, समजा तुमच्या घरी कोणीतरी गेस्ट आलेत आणि आता ते घरी चालेत, टाटा बाय बाय, लिव्हिंग ग्रुप, दे आर गोईंग अवे. ओके, सो ते घरी चालेत. तर आपण जनरली काय करतो, त्यांना काहीतरी रस्त्याने जायला काय ते खाऊचे पैसे देतो, छोटा मुलगा असेल तर, बरोबर. मोठं कोण असेल तर त्यांना काहीतरी गिफ्ट देतो, बरोबर आहे. आपण त्यांना काही खाली हात कधी पाठवत नाही, किंवा जेवण करून पाठवतो. लक्षात येते? सो व्हॉट इज द थिंग, वेन एव्हर लिव्हिंग ग्रुप डिपार्ट्स, जेव्हा एखादा ग्रुप बाहेर पडतो तेव्हा तो इलेक्ट्रॉन घेऊन जातो. इट कॅरीज अवे इलेक्ट्रॉन विथ इट सेल्फ. लिव्हिंग ग्रुप कॅरीज अवे इलेक्ट्रॉन पेअर, कारण की निगेटिव्ह चार्ज मध्ये 2 इलेक्ट्रॉन. कळलं? म्हणजे एक्झाम्पल बघा, CH3CH2I. ठीक आहे, आपण हा असा लिहिला. तर हा आयोडीन निघून चाललाय, हा बाहेर पडणार. तर कसा बाहेर पडणार आहे? इट विल ऑलवेज गो अलॉंग विथ द इलेक्ट्रॉन. सो व्हॉट वी गेट, CH3CH2. CH2 ने इलेक्ट्रॉन दिले, आयोडीनने घेतले. सो CH2 विल कॅरी पॉझिटिव्ह चार्ज and iodine will carry negative charge. So this is our living group. It will always have minus charge. Or what you can say, whenever living group departs, carbocation left behind. आणखी इलेक्ट्रॉन दिलं तर मागं काय राहणार? पॉझिटिव्ह चार्ज. सो कोणाचं डिपार्चर इझी आहे? आपल्या आधीची कन्सेप्ट आहे त्यानुसारच. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? टर्शरी. सो टर्शरी विल हॅव मोर लिव्हिंग ग्रुप ॲबिलिटी, देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. कळलं? जे इथं स्टॅबिलिटीचं लॉजिक आहे तेच आहे. ओके, सो ही रिॲक्शन समजा अशी झाली आणि दुसरा मॉलिक्युल आहे CH3CH3I, आणि व्हॉट यू विल गेट, हा बॉन्ड असा ब्रेक होणार, CH3CH3 प्लस and I minus. Okay, so this is reaction 1 and this is reaction 2. So here you are getting primary carbocation, secondary. So this reaction will be slow and this reaction will be fast. Why? Because याचं डिपार्चर फास्ट होणार. हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे, याचं डिपार्चर स्लो होणार, आणखी त्याचा कार्बोकॅटायन लेस स्टेबल आहे. कळले? सो हाऊ टू गेस रिएक्शन फास्ट आहे का स्लो आहे? ओके, नाउ नेक्स्ट वन इज डायपोल मोमेंट. सो डायपोल मोमेंट मध्ये डोक्यात काय आणायचंय? प्लस डेल्टा मायनस डेल्टा. ठीक आहे, सो विल हॅव एक्झाम्पल वन्स अगेन, आयोडीनच घेऊयात आपण. CH3CH2I, CH3CH2Br, CH3CH2Cl, CH3CH2F. ठीक है? So now what we have? We have one C and halogen bond and one CC bond. सगळ्यांमध्ये एक CC bond आहे. Question is, which CC bond is more polar? Okay? Logically CC bond कसा पाहिजे? नॉन पोलर पाहिजे. पण काय झालंय? पोलॅरिटी इंड्यूस झाली. कोणामुळे? या IBr CLF मुळे. बरोबर? ऑल ऑफ देम आर पुलिंग इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन पूल करतायत. हे इलेक्ट्रॉन पूल केल्यामुळे काय झालं? याच्यावरती प्लस आलं, याच्यावरती दुसरा प्लस थोडा कमी आला. बरोबर ना? एक इलेक्ट्रॉन थोडासा जास्त डेफिशियंट झाला, हा कमी डेफिशियंट झाला, पोलॅरिटी आली. आता पॉइंट असा आहे, कोणाची डायपोल मोमेंट जास्त, कोणामध्ये पोलॅरिटीचा डिफरन्स जास्त. सिंपल लॉजिक. फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, सो जोरात इलेक्ट्रॉन ओढतोय, तर याचा प्लस जास्त, त्यापेक्षा याचा कमी, त्याच्यापेक्षा याचा कमी, याचा सगळ्यात कमी. सो डायपोल मोमेंट ऑफ दिस कार्बन कार्बन बॉन्ड विल बी मॅक्सिमम अँड देन इट विल डिक्रीज फ्रॉम FClBrI. कळलं? ओके, and last and very important point, acidic and basic nature. Okay, chalo, so let us start this point, acidic and basic nature. So whenever acidic basic nature, that question is there, what you should remember, you have to give answer according to Lorry-Bronsted theory. Okay, म्हणजे काय बघा, acid is proton donor, बरोबर, and base is proton acceptor. ओके, व्हॉट इज अ गुड ऍसिड, म्हणजे आपल्याला नेचर सांगायचंय, गुड ऍसिड, बॅड ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. सो स्ट्रेंथ साठी काय लक्षात ठेवायचं? स्ट्रेंथ साठी गुड प्रोटॉन डोनर विल बी स्ट्रॉंग ऍसिड, बरोबर, विच गिव्स प्रोटॉन इझिली, त्याला काय म्हणायचं? स्ट्रॉंग ऍसिड. आणि बेस मध्ये काय लिहिणार आहे? काय लिहिणार आपण इथे? गुड
प्रोटॉन ऍक्सेप्टर. जो पटकन प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो विल बी द स्ट्रॉंग बेस. ओके. इन अदर वर्ड्स, आता बघा ऍसिड आहे समजा आपल्याकडे HA नावाचं. ठीक आहे, HA नावाचं ऍसिड आहे आणि प्रोटॉन दिला की काय तयार झालं, A- आणि H+. ओके. सो दिस इज अवर ऍसिड आणि प्रोटॉन दिल्यानंतर हे काय तयार झालं आपलं, कॉन्जुगेट बेस. बरोबर. सिमिलरली समजा आपल्याकडे बेस आहे BOH. सो BOH नी प्रोटॉन घेतला, कोण घेतं प्रोटॉन, हा OH घेणार. बरोबर आहे, आणि वॉटर बाहेर पडणार. आणि व्हॉट यू गेट, नको, आपण BOH नको घ्यायला, प्रोटॉन ऍक्सेप्टर घ्यायला पाहिजे ना आपल्याला. सो विल टेक एक्झाम्पल, डिरेक्टली विल टेक एक्झाम्पल NH3. ठीक आहे, याच्याकडे 2 पेअर आहे आणि त्यांनी काय केलं, एक प्रोटॉन ऍक्सेप्ट केलं. काय तयार झालं, NH4+. ओके. प्रोटॉन ऍक्सेप्टर पाहिजे म्हणून हे घेतलं. ओके. सो व्हॉट इज द थिंग, दिस NH3 इज नाउ बेस and this is conjugate acid. बरोबर. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी, ज्यांना हे माहित नाही त्यांनी एकदा आयनिक इक्विलिब्रियम मधले माझे व्हिडिओ आहेत ते नीट बघा, त्याच्यामध्ये एक एक थिअरी डिटेलमध्ये एकेका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली. बरं, आपल्या पॉइंट मध्ये येऊया. सो जो प्रोटॉन इझिली डोनेट करेल तो होणारे स्ट्रॉंग ऍसिड, जो प्रोटॉन इझिली ऍक्सेप्ट करेल तो होणारे स्ट्रॉंग बेस. पुढचा प्रश्न, कोण इझिली करणार, बरोबर ना. आपण प्रोटॉन म्हणजे परत एकदा आपण समजत की पैसे. आपण पहिलं एक्झाम्पल बघा. सो वेन आय कॅन गिव्ह मनी, समजा मी एक ऍसिड आहे आणि मी प्रोटॉन म्हणजे पैसे देणार आहे. मी कधी पैसे देऊ शकेल, तर मी पैसे दिल्यानंतर जे काय माझ्याकडे शिल्लक राहतं त्याने मी स्टेबल असेल तर. ओके. एक्झाम्पल बघा. सपोज वन ऑफ माय फ्रेंड आस्क मी टू सम मनी. ठीक आहे, की मला घरी जायचंय, माझ्याकडे बसचे पैसे नाहीत, मला थोडे पैसे दे. तिने माझ्याकडे आपला फेवर घेतला. ठीक आहे, मी तिला पैसे देऊ शकते बिकॉज फ्रेंडशिप तर पाहिजे. बरोबर. पण प्रॉब्लेम काय, समजा मी तिला पैसे दिले आणि माझ्याकडे तेवढाच पॉकेट मनी, म्हणजे मला घरच्यांनी थोडेच पैसे दिलेत. मग आता काय करायचं, मी काय तिला ना सॉरी बाबा, कारण की माझ्याकडे एवढेच पैसे ते मी तुला दिले तर मला चालत घरी जावं लागेल. बरोबर ना. आर यू गेटिंग दिस पॉइंट. पण तेच समजा माझ्याकडे जास्तीचे पैसे, एक्स्ट्राची मनी आहे. ओके. अँड वन माय फ्रेंड आस्क मी की बाबा मला थोडे पैसे दे. आता मी जर का त्याला पैसे दिले तरी सुद्धा मला काही फरक पडत नसेल. आर यू गेटिंग. इफ आय डोनेट प्रोटॉन, स्टील व्हॉट एव्हर इज रिमेनिंग इज स्टेबल. प्रोटॉन दिल्यानंतर जे काय मागं राहतं ते जर का स्टेबल असेल तर प्रोटॉन दिला जातो. पैसे दिल्यानंतर सुद्धा मला काही प्रॉब्लेम येत नसेल तर मी पैसे देणार. प्रोटॉन दिल्यानंतर जे काय मागं राहतं ते जर का स्टेबल असेल तर पैसे दिले जातील. आर यू गेटिंग. सो नाउ व्हॉट इज द डेफिनेशन, कॉन्जुगेट बेस. काय लिहिते बघा, द ऍसिड हुज कॉन्जुगेट बेस इज स्टेबल. ज्याला कॉन्जुगेट बेस स्टेबल आहे, प्रोटॉन दिल्यानंतर जे मागं राहतं ते जर का स्टेबल असेल देन इट इज स्ट्रॉंग ऍसिड. कळालं. आणि सेम स्टोरी बेसची. बेसनी प्रोटॉनला ऍक्सेप्ट केलंय. आता इथं प्रोटॉन म्हणजे आपण असं समजत की आपल्या घरी एखादा फ्रेंड राहायला येतोय, ऍक्सेप्ट केलं ना. सो बेसनी एक प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे हा याच्या घरी राहायला आला. कधी येईल, जर का घरात जागा पाहिजे ना, नाहीतर तो स्वतःच एका रूम मध्ये राहतो. ठीक आहे, एक रूम आहे छोटीशी, काय ते 10x10 रूम आहे, तिथंच सगळं वॉशरूम आहे, तिथंच किचन आहे, तिथंच सगळं ना. तो मित्रांनो मी पण येऊन राहतो. सो जागा कमी पडेल. आर यू गेटिंग. सो प्रोटॉन कोण ऍक्सेप्ट करेल, की प्रोटॉन घरी आल्यानंतर सुद्धा त्याला काही प्रॉब्लेम येत नसेल, घर खूप मोठं आहे बाबा, राहा, तुला पाहिजे तेवढे दिवस राहा. कळते. देन इट विल बी अ स्ट्रॉंग बेस. म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर जे मागं तयार झालंय ते जर का स्टेबल असेल तर इट इज रेडी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. कळालं. सॉरी, प्रोटॉन. So what you can say, what is strong base? The base whose conjugate acid is stable is strong base. कळलं. सो त्याच्यावर आपल्याला स्ट्रेंथ ऑर्डर सांगता येईल. आता बघा, कॉन्जुगेट बेसला स्टेबल करायचे आणि कॉन्जुगेट ऍसिडला स्टेबल करायचे. कॉन्जुगेट बेस वरती चार्ज काय आहे, कॉन्जुगेट बेस चार्ज काय त्याच्याकडे, निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहे. कोणता इफेक्ट मदत करेल त्यांना, ऑलरेडी त्याच्या डोक्यावरती इलेक्ट्रॉन आहे. सो -I इफेक्ट विल स्टॅबिलाइज. बरोबर ना. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करणार, त्याला स्टॅबिलाइज करणार. कळलं ना. स्टॅबिलाइज, LISE. ठीक आहे. याचा नंतर काय व्हिडिओ खूप मोठा झालाय. चलो नेक्स्ट वन, कॉन्जुगेट ऍसिड.
कॉन्जुगेट ऍसिड वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग याला कोण स्टॅबिलाइज करेल? तर डोनर ग्रुप. बरोबर. सो डोनर म्हणजे कोणता इफेक्ट? प्लस आय इफेक्ट. सो प्लस आय इफेक्ट विल स्टॅबिलाइज कॉन्जुगेट ऍसिड. लक्षात येते? ओके. कन्सेप्ट कळाली दोन्ही काय आहे? ज्याचा कॉन्जुगेट बेस स्टेबल ते ऍसिड स्ट्रॉंग, ज्याचा कॉन्जुगेट ऍसिड स्टेबल तो बेस स्ट्रॉंग. बेस साठी कॉन्जुगेट बेस साठी निगेटिव्ह चार्ज आहे, मायनस आय इफेक्ट हेल्प करणार. ऍसिड मध्ये प्लस चार्ज आहे, प्लस आय इफेक्ट विल हेल्प. ओके. सो एक्झाम्पल बघा. CH3COOH CHCl CH2 लिहूया, COOH CH 2 Cl काढूयात आता, COOH. ठीक आहे. सो वी हॅव 3 टाइप्स ऑफ व्हॉट यू कॅन से, याचं नाव ऍसिटिक ऍसिड. 3 ऍसिटिक ऍसिड आहेत. एकामध्ये 3 हायड्रोजन आहेत, एकात 1 कमी झाला, याच्यात 2 कमी झाले. आणि कोणता ग्रुप आला? Cl. सो यांचा कॉन्जुगेट बेस कसा काढणार? एक H मायनस करणार. बरोबर. मायनस साईन आली, मग कोणता इफेक्ट मदत करणार आहे आपल्याला? मायनस आहे. इथं मायनस आहे जास्त आहे, इथं थोडा कमी आहे, इथं अजिबात नाही. So which acid is more strong? This last acid is more strong. लक्षात येते? So acetic acid is very weak acid, but dichloroacetic acid will be stronger. आणि याच्यापेक्षा स्ट्रॉंग कुठला होणार आहे? ट्रायक्लोरो. 3 Cl आले तर. कळलं? सो इथं विड्रॉवर काय करणार आहे? स्टॅबिलाइज करणार. आता तसंच आपण बेस मध्ये अमोनिया घेऊया. NH3 देन NH2CH3, एक हायड्रोजन रिप्लेस करून CH3 लिहिला. Then NHCH3CH3. ओके. सो वी हॅव 3 बेसेस. एकामध्ये 3 हायड्रोजन आहेत, एकात 1 हायड्रोजन कमी केला, एकात 2 हायड्रोजन कमी केले. CH3 चा कोणता इफेक्ट आहे? प्लस आय. आपण काय दिलंय? प्लस आय इफेक्ट विल स्टॅबिलाइज कॉन्जुगेट ऍसिड. प्लस आय इफेक्ट स्टॅबिलाइज करतो ऍसिडला, ज्याचा ऍसिड स्टेबल तो काय होणार आहे? स्ट्रॉंग बेस. सो इथं प्लस आय नाहीच आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. सो या तिघातला स्ट्रॉंग बेस कोणता आला? ज्याच्याकडे प्लस आय जास्त आहे. सो दिस विल बी द स्ट्रॉंगर बेस अँड देन अमोनिया. कळालं? सो हाऊ टू अरेंज ऍसिडिक अँड बेसिक नेचर. पॉइंट कळाला सगळ्यांना? ओके. सो व्हॉट वी हॅव सीन इन दिस व्हिडिओ, जस्ट एकदा पॉइंट्स बघा काय काय देत आपण. इंडक्टिव्ह इफेक्ट ही कन्सेप्ट बघितली. मेन पॉइंट लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा बॉन्ड और डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. आणि अजून एक काय? बॉन्ड ब्रेकिंग करायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट वन डेफिनेशन काय? पोलॅरिटी इज इंड्युस्ड इन नॉन पोलर बॉन्ड. नेक्स्ट वन रिप्रेझेंटेशन, जिथं इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे तिकडे तुम्हाला एरोज दाखवायचे. टाइप्स प्लस आय अँड मायनस आय. इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर प्लस आय, विड्रॉइंग असेल तर मायनस आय. प्लस आयचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं CH3, बाकी सगळे फंक्शनल ग्रुप मायनस आयला टाकून द्यायचे. ठीक आहे. स्ट्रेंथ ऑर्डर मगाशी बघितली आहे तुम्ही. देन ऍप्लिकेशन. सो पहिलं ऍप्लिकेशन काय? स्टॅबिलायझेशन ऑफ कार्बोकॅटायन, कार्बेनियन, कार्बन रॅडिकल. पटकन बघा. प्लस आय इफेक्ट असेल तर कार्बोकॅटायन आणि कार्बन रॅडिकल स्टेबल. मायनस आय आला तर कार्बेनियन स्टेबल. देन डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप जाताना निगेटिव्ह चार्ज घेऊन जातो, मागे ठेवतो पॉझिटिव्ह चार्ज, कार्बोकॅटायन मागे राहतो. सो प्लस आय इफेक्ट असेल तर डिपार्चर सोपं, मायनस आय असेल तर डिपार्चर अवघड. नेक्स्ट वन डायपोल मुवमेंट. जेवढा मायनस आय जास्त तेवढं प्लस मायनसचं सेपरेशन जास्त. अँड लास्ट वन ऍसिडिक अँड बेसिक नेचर. सो कॉन्जुगेट बेस आणि कॉन्जुगेट ऍसिड. ज्या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस स्टेबल तो स्ट्रॉंग ऍसिड, ज्या बेसचा कॉन्जुगेट ऍसिड स्टेबल तो स्ट्रॉंग बेस. स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला प्लस आय आणि मायनस आयची हेल्प घ्यायची. इज इट ओके? ओके. सो तुम्हाला पाहिजे असेल तर एक स्क्रीनशॉट काढा ऍसिडिक बेसिक नेचर अँड देन वी कॅन कन्क्लूड अवर व्हिडिओ. डन? ओके. सो दिस इज अबाउट इंडक्टिव्ह इफेक्ट. नेक्स्ट व्हिडिओ आपण करूयात रेझोनन्स इफेक्टवर. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला पण पाठवा व्हिडिओ आणि कमेंट करा. आणि सगळ्यात महत्वाचं MCQs सॉल्व्ह करा. आणि जे MCQs येणार नाहीत ते कमेंटमध्ये तुम्ही डाऊट्स म्हणून विचारू शकता. ठीक आहे. गुड बाय.